नमस्ते मंडळी. आज आपण चाललो होतो आपल्या टिगोर EVचा रेंज टेस्ट करण्यासाठी. सर्वात पहिले मीटर झिरो करून घेतलंय. मीटर झिरो झाल्यानंतर किलोवॅट पण आपले झिरो होतात. तर सुरुवातीला काय होतं, जोपर्यंत गाडी 4-5 किलोमीटर होत नाही तोपर्यंत किलोमीटर हायवर असतात. 200-250 दाखवतील गाडी. त्यानंतर हळूहळू किलोवॅट आवर कमी होतात आणि रेंज आपली म्हणजे आपल्याला कळायला लागतं की रेंज किती देते गाडी. ॲक्च्युअली रेंज म्हणजे काय निघते काय नाही, 1% गाडी किती चालती. सरासरी टिगोर EV चालायला पाहिजे 1%ला 2, 2.25 ते 2.5 किलोमीटरपर्यंत. तर आपण सध्या AC यूज करत नव्हतो. तर आपल्याला कमीत कमी रेंज भेटायला पाहिजे 2.25 ते 2.5 ची. पण आज आपण रुरल एरियात चाललो होतो. त्यात मी गाडी थांबवत होतो खूप वेळेस. जवळपास 20 किलोमीटरमध्ये मी गाडी 5 ते 6 वेळेस थांबवली असेल, बंद चालू केलीत आणि रस्ता पण ठीकठाकच होता. काय म्हणजे असं रेग्युलर स्पीडनं गाडी चाललेली नाही. त्यामुळे आपल्या गाडीला आज रेंज दिली होती 1%ला 2 किलोमीटरची अशी रेंज दिलेली होती. त्या हिशोबाने गाडीने चांगली रेंज दिली होती. त्यात काही विषय नाही. जर हायवेला जर चालवली आपण गाडी, तर आपल्याला जास्तीत जास्त गाडी 2.25 ते 2.5 ची रेंज देते. यात काही विषय नाही.